राज्यसभेचा आखाडा आज सकाळपासून रंगला होता, पण अचानकपणे या आखाड्याला ब्रेक लागलेला आहे. कारण सकाळपासून मतदान सुरू झालं. सगळ्या आमदारांनी 285 आमदार या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून होते. सगळेजण विधिमंडळामध्ये पोहोचले. काही जण आजारी होते, रुग्णवाहिकेमधून आले, स्ट्रेचरवरून आले, चालत आले, पण सगळे आमदार 285 आमदार मतदान करायला पोहोचले. मतदान झालं. प्रतीक्षा होती ती लगेचच मतमोजणीला सुरुवात होईल अशी. हे झालं नाही, कारण मतमोजणीला तब्बल 3 तासांचा विलंब झालाय. कारण भाजप महाविकास आघाडीची ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्या प्रलंबित राहिली, कारण निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आता महाविकास आघाडीने आक्षेप घेतलाय. अगोदर भाजपने 3 उमेदवारांच्या मतदानावर आक्षेप घेतलाय. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे या मतदारांनी केलेल्या मतदानावर भाजपचा आक्षेप आहे. तर महाविकास आघाडीने आक्षेप घेतलेला आहे सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्या मतदानावर. त्यामुळे दोन्ही बाजूंना आक्षेप घेण्यात आलेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा या संदर्भात काय निर्णय येतो त्यानंतरच मतमोजणीला सुरुवात होऊ शकेल. आणि आता या सगळ्या परिस्थितीने नेमके काय याचे परिणाम होतात हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. अभय सर आहेत आणि कळसे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो अनुत्तरित त्याचं उत्तर आता कुणाकडेच नाही की हे सगळं कधी सुरू होणार, कारण त्याची प्रोसिजर कधी पूर्ण होणार आणि कधी सुरू होणार. पण अभय सर, शिवसेनेनं सुद्धा आता तक्रार केलेली आहे त्या 2 मतांसाठीची. तर आता या दोन्ही बाजूंनी केलेल्या तक्रारीनं काय होईल? नलिफाय होईल, कारण इकडे 3 इकडे 2. नाही, असं आहे की कविता, की जी निवडणूक एक मतासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत. 2 आमदार आजारी असताना त्यांना विशेष व्यवस्था करून मतदानासाठी आणलं. त्याच्यामुळे किती चुरस आहे आपल्या लक्षात येतं. अशा वेळी तुमच्याकडे न्यायालयाने परवानगी नाकारल्यामुळे आधीच तुमची 2 मतं कमी झालेली, त्यात आणखी 3 मतं जर आयोगाने बाद केली तर मला वाटतं की 5 मतांचा आमदार गेले होते, त्याच्यामुळे पण एक कमी झाला. 5 मतांचा मोठा फटका आता आघाडीला बसणार आहे. दुसरं असं आहे की आता ही 3 मतं 3 पक्षांची आहेत. साधारणतः ती त्या पक्षाच्या उमेदवाराला पहिलं क्रमांकाचं मत देणार असतील असं गृहीत धरलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा पहिले उमेदवार कदाचित संजय राऊत यांच्या आपण हे मांडूया, म्हणजे मग ते सगळ्यांना कळेल की ते कसं आहे. ही 3 मतं आहेत. आपण धरून चालूयात की ही मतं बाद ठरवली. त्यातलं एक मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादीचं. एक काँग्रेस, एक मत आहे काँग्रेसचं आणि एक मत आहे शिवसेनेचं. शिवसेनेचे सुहास कांदे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड. ही 3 मतं जर गेली, साधारणतः ही मतं जी आता आहेत ती म्हणजे जे आपल्याला कळते की जो कोटा ठरवला होता त्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली मतं पूर्ण ठेवून ॲडिशनल मतं त्यांना दिली होती. आता त्यामधली कुठली ॲडिशनल मतामध्ये हेच लोक होते की नव्हते हा भाग आपल्याला माहित नाही. तरी पण मग त्या 2 शक्यता करूयात का? 2 शक्यता लक्षात घ्यायला पाहिजे की ही 3 मतं त्या 3 उमेदवारांची आहेत असं गृहीत धरलं तरी त्यामुळे एक मत बाद झाल्यामुळे, कारण त्यांना अतिरिक्त मतं का दिली जातात याची आपण सकाळी चर्चा केली तेव्हा त्याचं मुख्य कारण होतं की काही गडबड होऊ नये यासाठी. जर एक मानली सर आपण, तर राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं एक मत कमी होईल. आपण त्यांची मतं मला वाटतं सकाळी 42 मानली होती. म्हणजे 42 मधलं त्यांचं एक कमी झालं, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे फक्त 41 मतं. आपण धरून चालतोय की 41 मिळतील जर त्यांना मिळालेली सगळी मतं वैध ठरली तर. बरोबर. ओके. काँग्रेसचं हे मत जर आपण इम्रान प्रतापगडी यांनाच पहिल्या क्रमांकाचं होतं असं मानलं तर इम्रान प्रतापगडी यांचं पण एक मत कमी होईल. म्हणजे 42 वजा 1 म्हणजे त्यांना पण राहतील इथे 41. सेम कंडिशन प्रफुल्ल पटेलांची. आणि शिवसेने संजय राऊत यांना जर ते मत असेल त्यांच्या कोट्यामधलं तर त्यांचंही एक मत कमी होईल. परंतु त्यांना जो कोटा दिला होता तो पूर्ण कोटा दिला होता, त्यांनाही 1-2 मतं जास्ती दिली होती आणि ती साधारणतः 43 किंवा 42 असली तरी ते त्यांचंही एक मत कमी होऊन ते पण पहिल्या फेरीमध्ये निवडून येऊ शकतील. 41च्या आसपास मतं मिळून. म्हणजे त्यांना एकतर 42 राहू शकतात किंवा 41.
आता आता ही जर शक्यता आपण गृहीत धरली हा. तर एक मत बाद झाल्यामुळे त्यांच्या निवडून येण्यावर काही परिणाम होणार नाही. ओके. परंतु त्याचा परिणाम, कारण राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचे पहिले उमेदवार असतील, या सगळ्यांना पूर्ण कोटा दिल्यानंतर त्यांच्या मतपत्रिकेवर दुसरा जो प्रेफरन्स होता तो शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना होता. त्याच्यामुळे या 3 मताचा एकत्रित परिणाम जो होणार आहे तो ऍडिशनल वोट ट्रान्सफर होताना संजय पवार यांच्यावर होणार आहे. म्हणजे संजय पवार यांना थोडक्यात प्रत्येक ठिकाणी 100, कारण एका मताची मताचं व्हॅल्यू मूल्य 100 आहे. मूल्य 100 असतं असं धरलं तर संजय पवार यांना इन शॉर्ट थेट फटका बसेल. यात मॅडम कसं आहे की कोटा आपण मग 282 ने काढला होता, हा तर तो 4028 आला होता आपला कोटा. हो, तो मी इथे मांडते सर. म्हणजे आपण तोही मग तेवढे जाणार नाही असं म्हणतो एक. ओके, म्हणजे तो जो आपल्या ते सुरुवातीला जे सरांनी सांगितलं 288, त्याच्यातनं एक शिवसेनेचे आमदार निवडलेले होते, त्याच्यामुळे ते गेलं आणि दोघांना कोर्टानं परमिशन दिली नाही, त्यामुळे राहिले होते 285. आणि आता पण हे जर त्यातनं 3 गेले तर 200 फक्त 82 राहतील. आणि मग 282 राहिल्यानंतर एक प्रत्येक मताचं मूल्य 100 आणि एकूण उमेदवार 6+1 फॉर्म्युलानुसार 7 आणि +1, तर त्याचा आपला मगाशी व्हॅल्यू 4029 ही व्हॅल्यू आली. म्हणजे एवढी मतं पाहिजेत, म्हणजे 41 आपण म्हणतो याचं, पण ऍक्च्युअल मत 4029 इतकी त्यांना हवी. आणि त्यांना जी 41 मतं मिळणार आहेत म्हणजे 4100, त्याच्यातून ही वजा होतील आणि फक्त राहिलेली ट्रान्सफर होतील. म्हणजे करा ना 4100 मायनस 4029 हा 10 9 गेले, 1 राहिला, हातचा 1 परत दिला, 2 आणि 1 3, 10 3 गेले, 7 राहिले, हातचा 1 परत दिला, 1 1 0, 72 0, फक्त 72 मत 71. खूप वर्षांनी करते ना सर, त्याच्यामुळे मलाही वेळ लागतोय. 72 जाईल, ते सुद्धा फ्रॅक्शन मध्ये कमी होईल. ते पण त्या मतपत्रिकेच्या प्रमाणात भागलं जाणार. भागलं आपण भागूया. 71 डिवायडेड बाय 41 करा तुम्ही, असं गृहीत धरा की सगळं व्हॅलिड आहे. सगळे व्हॅलिड आहेत असं धरलं. कारण अच्छा, ही असेल, मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते, हे 41 ने का भागतीये, कारण 4100 ही पहिल्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत. त्याच्या एका मताचे व्हॅल्यू 100 आहे, म्हणजे 41 गुणिले 100, त्यांच्या मताची व्हॅल्यू 4100 झाली. त्यांना गरज आहे जिंकायला 4029 ची, ती वजा केली, म्हणजे याचा अर्थ 71 मतं, ही 71 व्हॅल्यू ही त्या उमेदवाराकडे, प्रत्येक उमेदवाराकडे जास्त आहे. आणि हे 41 आपण त्याला भागलं. 41 ने का भागतोय, कारण 41 हे व्हॅलिड मत आहे. आता जी व्हॅल्यू येईल एक फक्त 1.73 अशी येते, पण या निवडणुकीमध्ये मोजताना वरचे 73 पॉइंटच्या नंतरचे मोजले जात नाही. म्हणजे प्रत्येक मताचं मूल्य होईल 1. जर हा आकडा जास्त असता तर हे मूल्य वाढलं असतं, आणि हे मूल्य वाढलं असतं तर दुसऱ्या क्रमांकाला, कारण हे मूल्य दुसऱ्या क्रमांकाचं मताचं मूल्य आहे. पहिल्या क्रमांकाच्या मताला बाय डिफॉल्ट 100 हे मूल्य दिलेलं आहे, पण दुसऱ्या प्रेफरन्सची मतं आहेत त्याचं मूल्य हे पहिल्या ना किती मतं मिळालेली आहेत त्याचा डिफरन्स किती आहे त्याच्यावरून ठरतं. आता दुसऱ्या मताला जर 1 ही व्हॅल्यू असेल तर त्याला पहिल्या पसंतीची मतं किती मिळाली आहेत आणि दुसऱ्या पसंतीची मतं किती मिळाली आहेत. जर पहिल्या पसंतीची मतं, समजा संजय पवार यांना पहिल्या पसंतीची मतं 3100 म्हणजे 31 असतील, तर दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये हे ऍड होईल. बरोबर, 41 फक्त ऍड होईल. 41 फक्त 41 ऍड होईल. फक्त 41 तेवढेच ऍड होतील. म्हणजे इथे त्यांचं नुकसान होईल. जर हे 41 चं 42 असते तर इथे प्रपोर्शन मध्ये वाढले असते, ते फक्त 42 नसते. लॉस किती झाला त्यांचा? मग लॉस लॉस झाला. किती लॉस झाला म्हणतो? म्हणजे ह्याचा सगळ्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराला कुठेही होणार नाही, पण संजय पवार यांना निवडून आणायला होईल. आणि एक्झॅक्टली हेच ऑब्जेक्टिव्ह आहे की संजय पवार की धनंजय महाडिक, जर 3 मतं गेली तर थेट परिणाम होणार आहे संजय पवार यांच्या मतावर. अगदी बरोबर. आता याच्या उलट धनंजय महाडिकांना याचा कसा फायदा होईल?
नाही, असं आहे की त्यांचं जर शेवटचे 2 उमेदवार मतांचा कोटा पूर्ण करत नसतील हा तर त्यामध्ये ज्यांना अधिक मतं आहेत ते पहिल्या आपोआप- पसंतीची नाही पहिल्या पसंतीची असतील, टोटल व्हॅल्यू ज्यांच्याकडे अधिक आहे शेवटच्या फेरीमध्ये ते निवडून येतात. ओके, म्हणजे हे मी कट त्यातलं एक एलिमेंट होतो ना, हा, एक एलिमिनेट, सर्वात कमी असणारे मतं तो उमेदवार एलिमिनेट एलिमेंट होतो तो. ओके. मांडू मी धनंजय महाडिकांची केस. हा, धनंजय महाडिकांना मतं आता त्यांच्याकडे कोटा जो असणार आहे, हा. म्हणजे भाजपाकडे जी मतं आहेत स्वतःची प्लस त्यांच्याकडे आलेली मतं, त्यातला नेमका कोटा ह्या पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना दिल्यानंतर नेमका पहिल्या पसंतीचा कोटा किती दिलाय आणि पियुष गोयल आणि यांची अतिरिक्त मतं, ज्याची तुम्ही इकडे आघाडीची मतं जशी गृहीत धरली तसं त्यांचा कोट्यामधले अतिरिक्त मतं, आता सर्वाधिक कोटा त्यांनी दिलाय पियुष गोयल यांना, तो साधारणतः 44च्या आसपास असेल अशी चर्चा आहे. त्याच्याबद्दलचं निश्चित माहिती नसली तरी तो, कारण केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना 2-3 मतांचा ऍडिशनल कोटा दिलाय. त्याच्यात कुठेही कमी होणार नाहीये सध्या तरी. हा, त्याच्यामध्ये आता हे 2 आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्या मताच्या संदर्भात, ते कोणाला दिलेले आहेत त्याच्यावर त्यांची मतं कमी होणार का, त्या 2 मतांच्या संदर्भात आयोग काय निर्णय घेणार त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्यांच्याकडे 3ऱ्या क्रमांकावर आहेत ते धनंजय महाडिक. हा, 2ऱ्या क्रमांकावर अनिल बोंडे आणि 3ऱ्या क्रमांकावर धनंजय महाडिक. तर साधारणतः भाजपाची जी स्ट्रॅटेजी या निवडणुकीतली दिसते त्याप्रमाणे ते अनिल बोंडे यांना सुद्धा त्यांनी काही म्हणजे एकदम काटेकोरपणे मतं दिलेली आहेत आणि मॅक्झिमम जेवढी मतं धनंजय महाडिक यांना ट्रान्सफर देता येतील पहिल्या क्रमांकाची तेवढी मॅक्झिमम मतं दिली आहेत. कारण पहिल्या क्रमांकाची जेवढी अधिक मतं तेवढा तुम्हाला कोटा अचीव्ह करायला अधिक सोपं जातं. म्हणजे अनेक निवडणुकांचा अनुभव आहे कळसे साहेबांना की बहुतेक वेळा शेवटच्या फेरीमध्ये राहिलेल्या उमेदवारांमध्ये ज्याला पहिल्या क्रमांकाची अधिक मतं आहेत तो लवकर पोहोचतो त्या कोट्यापर्यंत. ओके, म्हणजे धनंजय महाडिक यांना ह्याचा फायदा होणार आहे. एक महत्त्वाची ब्रेकिंग येते. अनिल देसाई, संजय राऊत, सुनील राऊत आणि सनील प्रभू हे मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्यानंतर पुन्हा एकदा सेनेचे नेते मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि असलम शेख हे सध्या प्रसिद्धी माध्यमांशी बोलतात. थेट जाऊयात. सेट हिंदी हिंदी होते रे, मराठीना भरपूर दिला जरा पहिला हिंदी मराठी में बोलू ना. अरे मराठीला सगळ्यांना दिला जरा त्यांना होऊ द्या. चला बोला हिंदी हिंदी बोलने फिर मराठी में बोलना. अच्छा बोलिए सर. रोल हिंदी. आज 20 हो चुका है, अब तक मतदान की आप लोगों की ओर से पत्र लिखा गया है, बीजेपी की ओर से हमने देखा कि पत्र लिखा गया है, क्या कुछ कहते हैं? हम तो शुरुआत से कह रहे हैं कि महाविकास अघाड़ी के साथ कैंडिडेट जीतेंगे. अब उन्हें लगा कि भाई नंबर्स उनके पास है ही नहीं, स्ट्रेंथ उनके पास है ही नहीं, जीतने की जो संख्या है वो है ही नहीं, तो अभी इस तरीके की बातें सामने आने वाली है. कहीं पे ऑब्जेक्शन लिया जाएगा, कहीं पे किसी को किस तरीके से डिस्क्वालीफाई किया जाए, ये सारी चीज़ें होनी थी. इसी के लिए यहाँ पे इस तरीके की जब बातें आई तो यहाँ के जो इलेक्शन के अधिकारी हैं उन्होंने तो सारी चीज़ों को जो है वो बाजू में कर दिया. लेकिन मेरे ख्याल से अभी जो बॉल है वो चीफ इलेक्शन के हाथ, कमिश्नर के हाथ में. देखिए वहाँ से क्या रिज़ल्ट आता है. अब जो भी रिज़ल्ट आएगा उसके बाद यहाँ पे काउंटिंग शुरू होगी. जब तक का आप भी यहाँ पे रहने की व्यवस्था कर लो. आप लोग तब तक क्या कुछ कदम उठाने वाले हैं? महाविकास आघाड़ी की ओर से क्या कुछ कहा जाएगा या इससे या इंतजार किया जाएगा? अभी आप लोग क्या करें? नहीं, दूसरा कोई रास्ता ही नहीं ना सिवाय इंतज़ार के. अभी किसी चीज़ को लेके आप जुडिशरी में जब जाते हो तो उसके जजमेंट आने तक का सभी को इंतज़ार करना पड़ता है. अब जो भी जजमेंट आएगा उसके बाद में काउंटिंग शुरू होगी. काउंटिंग के बाद ही जो है पता चलेगा कि एग्जैक्टली फिगर्स किसके कितने पास हैं. आपने कितने लोगों के खिलाफ कंप्लेंट की है? नहीं, कंप्लेंट जो यहाँ पे इलेक्शन जो ऑफिसर्स हैं उनके पास हुई थी, सिमिलर कंप्लेंट जो है वहाँ पे दिल्ली में की गई है. तो 2 MLAs या और ज़्यादा? जितने लोगों की कंप्लेंट हुई थी सभी पार्टियों की तरफ से उसका जो है निकाल जो है दे दिया गया था. अब उसको जो है वो चीफ इलेक्शन कमिश्नर के पास चैलेंज किया गया है.
तो अब देखते हैं वहाँ पे से क्या जजमेंट आता है। यहाँ पे जितने भी केसेस जो भी ऑब्जेक्शन रेज किए गए थे वो सारे जो ऑब्जेक्शन थे उनको जो है वो साइड असाइड कर दिया गया। असलम जी नेमकं मला सांगा की म्हणजे दोघांवर जो आक्षेप घेतलाय नेमका काय आक्षेप आहे थोडंसं सविस्तर सांगितलं तर ते थोडं बरं होईल. 3 तास आता झाले सा- मतमोजणीला अजूनही सुरुवात झाली नाही. 3 तास झाले, आणखीन किती तास जाणार हे तुम्हाला आम्हाला सांगता येणार नाही. कारण सध्या चीफ इलेक्शन कमिशनरकडे तक्रार गेलेली आहे. त्यांनी इकडचा व्हिडिओचं रेकॉर्डिंग वगैरे मागून घेतलेलं आहे. आता ते बघितल्यानंतर ते त्याच्यावरती निर्णय घेतील आणि ते आल्यानंतरच मतमोजणी होणार. त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की बेसिकली संख्या कमी झाली जास्त झाली त्यांच्या निकालावरती सगळं का अवलंबून आहे. अरे वही बोला है. मैं अभी उसको किस तरीके से घुमा के बताऊं, मैं वही कह रहा हूं कि यहाँ के जो इलेक्शन अधिकारी ने जितनी भी कंप्लेंट्स की गई थी उसको साइड असाइड कर दिया था. उसके बाद उसको जो है वो दिल्ली में चैलेंज किया गया है. अब उन्होंने यहाँ से वीडियोग्राफी मंगाई है, वो उसके ऊपर अपनी जांच करने के बाद में फैसला देंगे. उसके बाद ही जो है ये पता चलेगा कि काउंटिंग कब शुरू होगी. जो बातें आप समझ रहे हैं वही बातें मैं समझ रहा हूँ. अब यही समझना है कि भाई वहाँ से जब आदेश आएगा, जो भी डिसीजन आएगा उसके बाद ही काउंटिंग होगी. और जब काउंटिंग होगी तो आप जितने भी बजे आप रात हो या कल सवेरे हो आपके सामने आके उसकी मालूमात तर नेमका आक्षेप काय घेण्यात आलेला आहे. First one to file a complaint. How do you look at this entire scenario? Why are they doing it according to you? Since day one they did not have a number, so what do you expect from them? तर मतमोजणी व्हायला किती तास अजून लागतील सुरू व्हायला हे अजूनही सांगता येत नाही असं असलम शेख यांनी म्हटले. मात्र महत्त्वाचे नेते सध्या विधिमंडळामध्ये दाखल झाले. छोटासा ब्रेक नंतर या संपूर्ण मतमोजणीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा. राज्यसभेच्या निवडणुकीमधला महाराष्ट्रातल्या मतमोजणीला तब्बल 3.5 तासांचा आता विलंब झालाय. भाजप आणि महाविकास आघाडीनं केंद्र निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यात आणि रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर महाविकास आघाडीनं आक्षेप घेतलाय. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप घेतलाय. आता केंद्रीय निवडणूक आयोग या सगळ्या आक्षेपांवर काय निर्णय घेतोय यानंतरच मतमोजणी होईल. खरं तर हे सगळे आरोप महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आले होते. त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि ही मतं वैध ठरवली होती. मात्र त्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपनं तक्रार केली. पाठोपाठ महाविकास आघाडीनं तक्रार केली आणि आता या तक्रारींचं निराकरण झाल्याशिवाय मतमोजणी सुरू होणार नाही. तब्बल 3.5 तासाचा विलंब याआधीच झालाय. तक्रारी दोनही बाजूंनी झाल्यात. भाजपनं 3 मतांवर आक्षेप घेतलेला आहे तर महाविकास आघाडीनं 2 मतांवर आक्षेप घेतलेला आहे. भाजपनं जो 3 मतांवर आक्षेप घेतलेला आहे तो जर समजा ग्राह्य धरला निवडणूक निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं आणि जर ती मतं बाद झाली तर त्याचे नेमके काय परिणाम होतील ते ब्रेक अगोदर आपण पाहिलं होतं. पण 2 मतांवर आक्षेप घेतलेला आहे. रवी राणांचं मत आणि सुधीर मुनगंटीवार यांचं मत. रवी राणांचं अपक्ष आमदार म्हणून असलेलं मत आहे तर सुधीर मुनगंटीवार यांचं भाजपचं मत आहे. पण रवी राणा यांनी जाहीर केलं होतं की त्यांचं मत हे भाजपलाच असणार आहे म्हणून. त्यामुळे भाजपच्या या 2 मतांवर जो आक्षेप महाविकास आघाडीनं घेतलाय तो आक्षेप सुद्धा जर केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केला तर काय परिणाम होईल हा एक महत्त्वाचा प्रश्न. जसं आपण ते महाविकास आघाडीच्या मतांच्या बाबतीमध्ये मांडलं होतं तसंच आपण आता भाजपच्या मतांच्या बाबतीमध्ये सुद्धा मांडून बघूया. भाजपचे 3 उमेदवार आहेत सध्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये. 2 उमेदवार सहज निवडून येतील अशी भाजपची अवस्था आहे. पियुष गोयल पहिल्या पसंतीचे उमेदवार आहेत भाजपचे, अनिल बोंडे दुसऱ्या पसंतीचे तर धनंजय महाडिक हे तिसऱ्या पसंतीचे उमेदवार आहेत. अभय सर, पियुष गोयल तुम्ही मगाशी सांगितलं की जास्त कोटा देण्यात आलेला आहे कारण केंद्रीय मंत्री आहेत. साधारणतः 44चा कोटा दिला त्यांना अशी चर्चा आहे. 44चा ओके. अनिल बोंडे यांना 41चा कोटा देऊन अधिक मतं धनंजय महाडिक यांना द्यायचा भाजपाचा प्रयत्न होता. आणि साधारणतः या निवडणुकीत भाजपाकडे स्वतःची आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या अपक्षाची 113 नोन मतं होती. याच्या व्यतिरिक्त त्यांना अतिरिक्त मिळाली असतील तर ते आत्ता त्याचं सांगता नाही पण 113 त्यांच्याकडे असतील असं गृहीत धरलं होतं. तर आता ही 41 आणि 45 ही मतं साधारणतः काढली तर ती 85 होतात आणि 113 मधून ही 85 मतं वजा केली आपण तर धनंजय महाडिक यांना कदाचित पहिल्या
पसंतीची 28 मतं दिलेली असू शकतील. याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त त्यांना काही अपक्ष अन्य पक्ष अशी मतं त्यांच्यासाठी मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तो कितपत यशस्वी झालाय तो आपल्याला आता माहित नाही, कारण त्यांचं मतदान गुप्त आहे, कारण त्यांनी काय दाखवून मतदान केलेलं नाहीये. त्यामुळे साधारण जर गृहीत धरलं आपण ही 2 मतं बाद झाली तर तो सिनारिओ जर आपण बघितला तर ती 2 मतं कोणाच्या कोट्यात होती. जर ती दोन्ही मतं पियुष गोयल यांच्या कोट्यातली असतील तर ती मतं जी सेकंड प्रेफरन्सला ट्रान्सफर जी धनंजय महाडिक यांच्याकडे होणं अपेक्षित होतं, म्हणजे ती जर इथून गेली बरोबर, तर ते त्याचा फटका धनंजय महाडिकसाठी जर त्या मतपत्रिकांवर सेकंड प्रेफरन्स असेल तर तो त्यांना थेट फटका त्याच्यात बसेल. ओके. दुसरं असं आहे की अनिल बोंडे यांच्या कोट्यातली असतील तर ते स्वतःच कोटा पूर्ण करू शकणार नाही. तर मग अनिल बोंडेच अडचणीत येतील. अडचणीत नाही येणार, कारण असं की ते पहिल्या फेरीत नाही येणार निवडून. कारण असं आहे याच्या की 7 उमेदवार आहेत आणि 6 जागा आहेत, म्हणजे हे राहतील 39 वर इथे. त्याच्यामुळे 6 उमेदवार कोटा पूर्ण नाही झाला तरी निवडून येणार आहेत त्यातले. बरोबर. त्याच्यामुळे कोटा जरी कमी त्यांच्या म्हणजे आवश्यक कोटा जेव्हा आहे त्याच्याही खाली गेलं तरी ते त्याच्या जवळपास असतील आणि पुढे असतील. पण सर म्हणजे हे जर 39 झालं तर तुम्ही म्हणताय ते निवडून येतील, पण मग त्यांना कोटा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तर करावा लागेल. नाही, कोटा शेवटच्या एलिमिनेशनच्या राऊंड मध्ये कोटा पूर्ण केला नाही तरी निवडून येतो उमेदवार, त्यामुळे ते निवडून येतीलच. फक्त प्रश्न असा आहे की मतं जी ट्रान्सफर होणार आहेत धनंजय महाडिक. नाही, याच्यात मला प्रश्न असा आहे की याच्यात असं होईल की हे जे आरामात 5 मध्ये निघून जाणार होते ते आता 6व्या 7व्या उमेदवाराच्या ऐवजी तिथे कॉम्पिट करायला येतील. म्हणजे जी कॉम्पिटिशन 6व्या आणि 7व्या मध्ये होणार होती ती कॉम्पिटिशन मध्ये आता हे उतरतील. बरोबर आहे, पण ह्या 40 मीटरच्या शर्यतीमध्ये ते 39 मीटरवर उभे आहेत. त्यांना एकच मीटर लावायचं. ते होतील, पण त्याचा फटका शेवटच्या जागेवर जो उमेदवार राहील त्याला बसणार ना. त्यात आता एलिमिनेशन मध्ये दोन्ही उमेदवार धनंजय महाडिक असतील किंवा संजय पवार असतील हे दोन्ही पूर्ण करणार नाहीत असं दिसत होतं साधारणतः. त्यातही संजय पवार यांना अधिक मतं आहेत. जर ती मतं त्यातली जी आता ट्रान्सफर होणारी 3 कमी झालेली आहेत, त्याच्यामुळे जरी त्याचा फटका त्यांना बसणार असला तरी ते धनंजय महाडिक यांच्याही मागे जाणार का? ती सगळी धनंजय महाडिक यांना बाहेरून जी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न होता ती किती झाली आहे, किती आहेत धनंजय महाडिक, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 6 मतं कदाचित असतील. कळसे सरांचं म्हणणं आहे किमान 6 मतं. ओके, मग ती 6 धरली तर 34 होतील. मग ती 6 जर तुम्ही म्हणताय तशी जर 6 असतील 34च्या आसपास मग 34च्या आसपास येतील ते. पण ती आपण यांची तर संजय पवारांची बघत होतो तर तरी पण ती 34 पेक्षा जास्त जात होती. 38च्या आसपास ती दिसत होती सुरुवातीला. आता ही मतं बऱ्याच प्रमाणात बाद झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्यावर शेवटी, कारण स्ट्रॅटेजीचा पार्ट म्हणून सगळीच्या सगळी तिकडे सेकंड प्रेफरन्स जाणार होते, कारण तिघांचे उमेदवार तिकडे असताना म्हणजे संख्याबळ पुरेसं असतानाही काही गोष्टीमुळे गणित आणखी क्लिष्ट होत गेली आहेत आघाडीसाठी. पण याचा एक आहे म्हणजे इन शॉर्ट की पहिले जे उमेदवार आहेत त्यांना खूप मोठा फटका बसणार नाहीये. दुसरे तिसरे जे उमेदवार आहेत, भाजपाच्या बाबतीत दुसऱ्या उमेदवाराला सुद्धा बसू शकतो कारण त्यांनी तिथे कट टू कट मतं दिली होती. महाविकास आघाडीच्या बाबतीत तिथे तशी शंका नव्हती कारण त्यांनी एक एक्स्ट्रा मत दिलेलं आहे, त्यामुळे बाद ठरली तरच त्यांचं हे होईल. तर अदरवाईज या 3 मतांनी भाजपच्या महाविकास आघाडीच्या पहिल्या 3 उमेदवारांना काही फारसा फरक पडणार नाही. पण भाजपच्या विचार केला तर अनिल बोंडे यांना सुद्धा फटका बसू शकते. म्हणजे पहिल्या फेरीत निवडून येणार नाही जर ती दोनही मतं बाद झाली आणि ती त्यांच्याच कोट्यातली असतील तर. म्हणजे या सगळा प्रॉबॅबिलिटीचा खेळ आहे की मुळात ती बाद होतात का आणि झाली तर ती त्यांचीच झाली तर. पण इन एनिवेज या सगळ्याचा इन शॉर्ट फटका बसणार खाली येऊन. तो झिरपत जो जाईल तो धनंजय महाडिकांचा. परत कोल्हापूरच्याच दोन्ही उमेदवाराकडे आलात तुम्ही. आता कोल्हापूरच्या दोन्ही पैलवानांनाच आता रिंगणात असं आखाड्यामध्ये उभं करून ठेवलेलं आहे की काहीही केलं तरी त्यांचा आखाडा काही सुटत नाहीये. बरोबर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.